प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बोरबीर ते नरडाणा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। 18व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर मुले मुलींच्या नेटबॉल अजिंक्य स्पर्धेचे मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आले उद्घाटन। शिंदखेडा शहराजवळील बिजासनी पेट्रोल पंपाजवळ शेतात मुक्कामी असलेल्या ठेरारी बांधवांच्या 35 ते 40 मेंढ्या गेल्या चोरीस। वलवाडी येथील विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न। आणि तिबेटियन युवा काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे धुळ्यात जल्लोषात स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। बोरबीर ते नरडाणा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित सिसोदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। बोरबीर ते नरडाणा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित सिसोदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बोरबीर ते नरडाणा या गावातील रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या बागायती आहेत। तसेच त्या शेतकऱ्यांना शासनातर्फे जिराईत कोरडवाहू जमिनीचा अत्यल्प मोबदला मिळालेला असून हा त्यांच्यावर अन्याय झालेला असून वनझाडे, ठिबक सिंचन, पाईपलाईन, विहीर, बोरवेल बांधकाम यांचा अत्यल्प मोबदला मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गालगत तसेच MIDC क्षेत्राला लागून आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनीचा आजचा भाव प्रति एकर 40 ते 50 लाख एकर असून शेतकऱ्यांच्या जमिनीचे योग्य ते मूल्यांकन करण्यात आलेले नसून त्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही। तरी निवाड्याप्रमाणे देण्यात आलेली रक्कम मोबदला या शेतकऱ्यास कदापि मान्य नसून तो मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी शेत जमिनीचा ताबा कुठल्याही परिस्थितीत घेऊ देणार नाहीत याची प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी सत्यजित सिसोदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरडाणा जे रेल्वे ट्रॅकचं काम चालू आहे त्याच्यात दापोरी असेल, वाघडी असेल, बेलाने असेल किंवा माळीद असेल या जमीन ॲक्विजिशन करत असताना त्या तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचा बाजारभाव न विचारता त्या जमिनींना डायरेक्ट 5 लाख रुपये एकरीप्रमाणे तो भाव किंवा त्या पैसा त्यांच्या खात्यात वर्ग झाला आहे। पण तिथं जर बाजारभावाची आज जर किंमत बघितली तर साधारणतः 35 ते 40 लाख रुपये एकर आहे। शेतकरी माणूस हा आशावादी असतो, त्याला हवालदिन सोडून चालणार नाही। सत्तेत असलो तरी जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांच्या बाजूने उभे राहून आमचं आवाज उठवण्याचं काम आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा विरोध विकासाला नाही पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आणि जर तिथला बाजारभाव 35-40 लाख असेल तर 5 लाखात साधा प्लॉट सुद्धा येते तर वडिलोपार्जित जमीन या लोकांना या शेतकऱ्यांना कुठून मिळेल याचा विचार शासनाने करावा एवढीच आम्ही विनंती आज माननीय कलेक्टर महोदय साहेबांना करायला आलो आहे। महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन धुळे द्वारा धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित 18व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर मुला मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन धुळे द्वारा धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणाल संजय पवार व मोहाडीचे युवा नेते आकाश विनायक शिंदे यांच्या सौजन्याने 18वी राज्यस्तरीय सब ज्युनियर 16 वर्षातील व ज्युनियर 19 वर्षातील मुले व मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक विनायक बापू शिंदे उपस्थित होते। या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण 830 खेळाडू, मुले व मुली, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंचाधिकारी आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत। या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक शिंदे, महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिनभाई कांबार, अखिल भारतीय नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव डॉक्टर ललित जिवानी, सहसचिव श्याम देशमुख, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील, अनिल संचेती, कुणाल पवार, योगेश वाघ, मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, अशोक तोटे, कैलास गर्दे, पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्य RV पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SD बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र गावडे यांनी केले। हा जो आमचा भाग आहे हा उपनगराचा भाग आहे आणि याला असं म्हटलं जातं की उपेक्षित
गोरगरीब कष्टकऱ्यांचा असा हा भाग आणि अशा या कार्यक्षेत्रामध्ये आमची शाळा, या शाळेमध्ये बापूजींच्या आशीर्वादाने आणि आमच्या संस्थेच्या आणि सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही हे जे काही सुरुवात केलेली याच्यामध्ये अनेक असे आमचे खेळाडू निर्माण झाले. त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करणारी शाळा म्हणून अनेक वेळा आम्हाला 17 वर्षे सतत प्रोत्साहनपर अनुदान या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि युवा संचालनाच्या वतीने मिळालेले. गेल्या वर्षी 24 राष्ट्रीय खेळाडू धुळे जिल्ह्यातून निर्माण झाले. त्यातून 13 खेळाडू आमच्या पिंपळादेवी विद्यालयाचे होते. याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षणाबरोबर चांगल्या अशा खेळाची सुद्धा सर्व पुढच्या उद्याच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांना गरज आहे. कारण खेळाच्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर खेळ खेळणारा जो विद्यार्थी असेल, तो स्पोर्ट्समन असेल, त्याच्यामध्ये निश्चित पद्धतीने चांगलं स्पिरिट असतं. उद्याच्या भारताच्या भविष्यामध्ये तुम्ही चांगले लोकप्रतिनिधी असाल, भारतात चांगले नागरिक असाल, एखादे अधिकारी असाल, एखादे व्यावसायिक असाल, तुमच्या जीवनामध्ये दररोज तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागतो. तुम्हाला कुठेतरी काहीतरी कोणाला तरी संकटाला तोंड द्यावं लागतं आणि त्याला तोंड देण्यासाठी सामर्थ्य संघर्षामध्ये असेल, संकटामध्ये असेल, तर तो स्पिरिट तुमच्या या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही जे खेळ खेळता याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण झालेला असतो. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विषय स्पोर्ट्समनच्याशी विद्यार्थी आणि खेळाडूंच्या माध्यमातून मला जे पाहायला मिळतं, बघायला मिळतं की आज जी काही युवा पिढी बऱ्याच ठिकाणी भरकटलेली, व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण जे खेळाडू विद्यार्थी असतात हे मात्र व्यसनापासून निश्चित पद्धतीने दूर असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझे सर्व खेळाडू मित्रांनो, 89 संघ इथं आलेले आहेत कानाकोपऱ्यातून, कांद्यापासून तर बांद्यापर्यंत, अगदी चंद्रपूरपासून तर ठाण्यापर्यंत, धाराशिवपासून बीडपासून छत्रपती संभाजीनगर असेल, भंडारा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, गोंदिया असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल आणि विद्येचं मार्ग पुणे असेल, या सर्व खेळाडूंचं, तुमच्या मार्गदर्शक असलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचं, तुमच्या कोचेसचं मी आमच्या गावाच्या वतीने, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापूजींच्या वतीने मी निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत करतो. तुमच्या समजा रेसिडेन्शियल सोयीमध्ये किंवा जेवणाच्या किंवा राहण्याच्या सोयीमध्ये जर काही थोडीफार आमच्याकडनं कमतरता झाली असेल तर शिंदखेडा शहराजवळ बिजासनी पेट्रोल पंपाजवळ शेतात मुक्कामी असलेल्या ठेहारी बांधवांच्या 35 ते 40 मेंढ्या चोरीस गेल्या आहेत. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद झाले. यामुळे ठेलारी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिंदखेडा शहराजवळील बिजाशनी पेट्रोल पंपाजवळील शेतातून मेंढपाळांच्या 35 ते 40 मेंढ्या चोरीस गेल्या आहेत. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ठेलारी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पीक संरक्षण सोसायटीच्या कार्यक्षेत्र असलेल्या शिंदखेडा होळ दरम्यान 2 किमी बिजासनी पेट्रोल पंपाजवळील शेतात मेंढपाळांचा मुक्काम असून शुक्रवारी रात्री 12 ते 12:30 वाजच्या सुमारास सुरेश करणार, राहणार शिवाजीनगर, तालुका साक्री हे कुटुंब तेथे राहत आहेत. रात्री 12 ते 12:30 वाजच्या सुमारास अज्ञात 5 ते 6 जणांनी वाड्यावरून हत्याराचा दाख दाखवत मुक्कामाला असलेल्या महिला बांधवांसह पाळलेल्या श्वानास केमिकल युक्त औषध देऊन बेशुद्ध करून सुमारे 35 ते 40 मेंढ्या चोरून नेल्याचा प्रकार घडला. सदरील घटना पीक सोसायटीचे संचालक मंडळाला कळवले असता रात्री सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले, व्हाईस चेअरमन यादव मराठे, दिलीप पाटील, नाना चौधरी, गजानन भामरे यासह सचिव मनोहर भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत शोधाशोध करून जवळपास तुरीच्या शेतात 14 मेंढ्या सापडल्याचे सांगितले. बाकी मात्र चोरट्यांनी पसार केले आहेत. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. शिंदखेडा आणि नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 2-3 वर्षापासून सतत या गोष्टी घडत आहेत. मेंढपाळ समाज हा जीवाची रान करून जंगल विकत घेऊन आपल्या पोटपाण्यासाठी उदरनिर्वाह करत असतो. अशातच चोरीचे प्रमाण वाढल्याने मेंढपाळ समाजाचे जीवन जगणं मुश्किल झालंय. त्यामुळे समाजाला न्याय मिळावा अशी मागणी समाज बांधवांतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नानाभाऊ परडळकर, दीपक चोरमले, नानाभाऊ धनगर, सुरेश परतर, निलेश पदमोर, विकास वाघमोडे, उत्तम कर्नर, भगवान केसकर, जगत केसकर, भागा केसकर, वामन करतर, लक्ष्मण सरगर, नामदेव थोरात यासह ठेलारी बांधव उपस्थित होते. घटनास्थळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड, अनंत पवारसह पोलिसांनी पाहणी केली. पुढील तपास अखिल पठाणे करीत आहेत. काय ना असा येडा घालायचा तो चारू मेरा लगे पाय वाजवायचा आणि लगे मिंड्या 3 जण मिंड्या भरून न्यायचं आणि लगेच म्हणजे लगे वापस यायचं. इथून इथल्याने यायचं लगेच 3 जण घेऊन यायचं, माघारी फिरायचं, रिटर्न माघारी फिरायचं. लगेच भाऊच्याकडे घेऊन नुसतं असं झोपेमध्ये हु केलं ना, इकडे दकाला पण आलता तो. त्याच्या हातात काय हत्यार होते? हत्यार होता ना. त्यांनी तुम्हाला म्हणजे किती लोक होते ते प्रॉपर किती लोक होते या ठिकाणी? 20-25 लोक होते.
पण इथून बायजऱ्या करायचं आणि तिकडे न्यायचं. तिथून मोर अर्धे अर्धा रस्ता पास सडकच्या करायचा. बाजूला बाकी त्यांच्या हातात काही हत्यार होते का? हा. इकडे बाईट घेऊन. नमस्कार. कारण की ह्या नळडाणा आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये वारंवार मेंढपाळांवरती चोरीचं प्रमाण वाढतं. कारण की कुठेही गेलं महाराष्ट्रात कुठेही मेंढपाळांवरती चोरी होत. कारण की नळडाणा पोलीस स्टेशन शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेहमी होतं. कारण की माझं तुमच्या माध्यमातून साहेबांना हे आव्हान आहे आणि विनंती आहे. कारण की अशा गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई करली पाहिजे. कारण की असे गुंड पुढं गेले नको पाहिजे. कारण की आता मेंढपाळ जंगलामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण की घाबरले सर्व मेंढपाळ आणि यांचे साहेबांनी दखल घेतली पाहिजे. आणि साहेबांनी दखल नाही घेतली आम्ही SP साहेबांकडे जाणार आहेत धुळ्याला. SP साहेबांनी जर दखल नाही घेतली आम्ही मंत्रालयांमध्ये जाणार आहेत. कारण की आम्हाला न्याय तर जर मिळत नसेल तर आम्ही कुठं जायचं. कारण की आम्ही जगायचं कसं. कारण की खूप कठीण झालेलं आहे. आम्ही साहेबांना हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यांनी सर्वात याची हे घेतली पाहिजे. धुळे शहरातील वलवाडी येथील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी जल्लोषात संपन्न झाला. धुळे शहरातील वलवाडी येथील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर KB पाटील हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वागत गीत झाले. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी निवृत्त प्राचार्य डॉक्टर लीलावती देवरे, प्राचार्य डॉक्टर KB पाटील, SP विभांडिक, VV उगे, शारदा पाटील, PF पाटील, सुरेश बैसाने, संतोष पाटील, हर्षल पाटील, केसरी पाटील, मोहन सोनोने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी वृंद व विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर KB पाटील आमची शैक्षणिक संस्था शारदा शैक्षणिक सामाजिक संस्था या नावाने 2009 पासून सुरुवात केलेली आहे. 2010-11 पासून BCA आणि इंग्लिश मीडियम स्कूल हे 2 उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात सुरू केले. ते सुरू करायचं अगदी बाल्यावस्थेत होते आणि आज त्याचा मोठा वृक्ष झालेला आहे. याच्यामध्ये शिक्षण घेत असताना आमच्याकडे नर्सरीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. संस्थेच्या घटकामध्ये संस्था चालक म्हणून मी जरी प्रतिनिधी असलो तरी माझ्यासोबत आमच्या संस्थेच्या चेअरमन शारदा पाटील मॅडम, सचिव हर्षल पाटील, त्याच्या अर्धांगिनी डॉक्टर जागृती पाटील, आमच्या सगळ्यांच्या सहयोगातून हे शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. हे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना उद्दिष्ट माझं एक होतं की आपण ज्या परिस्थितीवर म्हणजे समाजात मोठं झालो, गरिबीतनं किंवा अभ्यास घेऊन मोठे झालो, अभ्यास विद्याधन हेच आपलं धन आहे. विद्येने माणसं धनवान होतात किंवा गुणवान होतात हे माझ्या अंगी बिंबवलं होतं आणि त्या निमित्तानं मी विद्याधन नावाची ही संस्था सुरू केली. या संस्थेमध्ये नर्सरीपासून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शासनाच्या योजनांमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी, विविध विद्यार्थी शैक्षणिक स्कॉलरशिप देखील आम्ही उपलब्ध करून देतो. तसेच विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाचंच ज्ञान असलं पाहिजे असं नाही आहे, त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून आम्ही क्रीडा क्षेत्रात, नंतर कला क्षेत्रात, विविध कला गुणांमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना भारताच्या देशाच्या भावी नागरिकांमध्ये आपला एक नागरिक कसा आदर्श तयार होईल याची संकल्पना मनाशी बाळगून आम्ही हे सगळं काम हाती घेतलेलं आहे. लवकरच आम्ही पुढच्या वर्षी नवीन याच्या वास्तूचं बांधकाम करत आहोत किंवा करणार आहोत असं आमचं मानस आहे. ते बांधकामाचे उद्दिष्ट असेल तसं कर्मवीर भाऊराव पाटलांची योजना होती की 3 तुकड्या गरिबांच्या मुलांना वास्तू पाहिजे, राहायला वसतिगृह असावं. तशी माझी आता पुढची जी संकल्पना आहे गेल्या 2-3 वर्षात पूर्ण करायच्या अपेक्षेने मी एक माझ्या असलेल्या निधीमधून किंवा माझ्या काही पैशातून, निवृत्तीच्या पैशातून खर्च करून वसतिगृहाचा मानस आहे पुढे. असा हा शिक्षण क्षेत्रातला माझा चाललेला प्रवास आणि त्याला सगळ्या जनतेच्या शुभेच्छा किंवा पालकांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, मोठ्यांचं, नेत्यांचं आणि राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही संस्था वाटचाल करीत आहोत. चीनी आक्रमण थोपावे यासह विविध मागण्यांसाठी तिबेटियन युवा काँग्रेसतर्फे अरुणाचल प्रदेशातून दिल्ली येथे काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे धुळ्यात शुक्रवारी रात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. तिबेटियन युवा काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी अरुणाचल प्रदेश येथून दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता धुळ्यात आगमन झाले. सदर दुचाकी रॅलीचे नवीन महापालिका समोरील ॲडव्होकेट गुजराती यांच्या जागेत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सदरची रॅली 22 नोव्हेंबर 2024 रोजी
अरुणाचल प्रदेश येथून निघाली असून संपूर्ण भारत भ्रमण करीत दिल्ली येथे रॅलीचा समारोप होणार आहे। या रॅलीद्वारे पंतप्रधान यांना चीन तिबेटच्या पर्यावरण संस्कृतीचा ऱ्हास करू इच्छित आहे तो थांबवावा, चीनी आक्रमण थोपण्यासाठी आणि याबाबत जनजागृती हवी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने तिबेटला सहकार्य केले ते कायम राखावे, चीनकडून होऊ पाहणारा नाश थोपवण्यात सहकार्य करावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे। यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षका वर्षा पाटील, संजय रणदिवे, गंगाराम निकम, देविदास जगताप, शशिकांत देवरे, मधुकर निकुंबे, सुबोध भामरे, भीमराव बोरसे, रविकांत खंडारे, दिनेश चव्हाण, कैलास भाविस्कर, नानासाहेब देवरे, नानासाहेब मोरे आदि उपस्थित होते। अभी तिब्बत के अंदर जो स्थिति जो है बहुत गंभीर है, खास करके हमारे बुद्ध धर्म को आजकल चीनी बुद्ध धर्म हो गया, हमारे संस्कृत हो गया, हमारे परंपरा हो गया, वो सभी को मिटाने का प्रयास चल रहा है। वो जल्द से जल्द रुकने का मांगे जो है हमारे पहले मांगे हैं। दूसरा जो है हम 20 से ज़्यादा हमारे भारत के राज्यों में यात्रा कर रहे हैं। भारत सरकार और भारतीय वासियों को हम तिब्बत की ओर से धन्यवाद बोलने के इन कठिन समय में जो भारत सरकार और भारतीय वासियों ने हमको समर्थन किया था, सहयोग किया था, उसको धन्यवाद बोलना। और साथ ही हमारे भारत का सदन में सदस्य है, उन सभी को हम ये विनती करता है तिब्बत के बारे में एक नीति लाकर, उसमें तिब्बत एक आज़ाद देश था, अभी चीनी के कब्जा में है, वो नीति लेने का मांगे जो है हमारे दूसरा मांगे। तीसरा जो है हमारे तिब्बत के पर्यावरण के बारे में। तिब्बत के पर्यावरण जो है चाइना ने लगभग 60 साल के अंदर पूरा नष्ट करके रखा हुआ है, पूरा खराब करके। जो तिब्बत के पर्यावरण की वजह से जो मुश्किल और जो कठिनाई जो है न केवल हम तिब्बत के लिए नहीं बल्कि हमारे भारत के लिए, दक्षिण एशिया के लिए, पूरा विश्व के लिए एक खतरा हो सकता है। इसके लिए तिब्बत के पर्यावरण के ऊपर जागरूक करना, उसको समर्थक और सहयोग लेना जो है हमारे तीसरा मकसद है। इन तीन मकसद के साथ हम पूरा ये यात्रा कर रहे हैं। आज हमारे 50वां दिन हम यहाँ धुले महाराष्ट्र में पहुंचा हुआ है। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। बोरबीर ते नरडाणा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। 18व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर मुले मुलींच्या नेटबॉल अजिंक्य स्पर्धेचे मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आले उद्घाटन। शिंदखेडा शहराजवळील बिजासनी पेट्रोल पंपाजवळ शेतात मुक्कामी असलेल्या ठेरारी बांधवांच्या 35 ते 40 मेंढ्या गेल्या चोरीस। वलवाडी येथील विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न। आणि तिबेटियन युवा काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीचे धुळ्यात जल्लोषात स्वागत। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।